छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर मराठ्यांवर बोलतात. देवेंद्र फडणवीस व अजित पवार त्यांना थांबवणार कधी? मुख्यमंत्री मराठा समाजाच्या बाजूने आहेत असं जाणवतं, पण उपमुख्यमंत्री मात्र मराठा समाजाच्या विरोधात का आहेत? मराठा समाजानं आरक्षणाचं आंदोलन करू नये अशी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची इच्छा आहे, पण मराठा समाजासाठी आपण काय केलं हे पण त्यांनी एकदा सांगावं. मनोज जरांगेंनी मुंबईला येऊ नये, मनोज जरांगेंनी सभा घेऊ नये, मनोज जरांगेंनी इकडे तिकडे फिरू नये, मनोज जरांगेंनी मराठा समाजाच्या बैठका लावू नये, ही इच्छा देवेंद्र फडणवीसांची आणि अजित पवारांची आहे. पण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी मधल्या या 5-6 महिन्याच्या काळात मराठा समाजासाठी काय केलं हे पण सांगावं. जेवढं बळ देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर असून सुद्धा ओबीसी समाजाला देतात, जेवढं पडद्यामागून ओबीसी समाजालाच मदत करतात, तेवढं मराठा समाजासाठी त्यांनी काय केलं? मागच्या 100-150 दिवसात मराठा समाजाचं आंदोलन दाबण्यासाठी जेवढे प्रयत्न या दोघांनी केले आहेत ना, तेवढे राज्यात कुणीही केलेले नाहीत. मराठा समाजासाठी समाधानकारक फॉर्म्युला काय बनवलाय? अजिबात या दोघांनी बनवला नाही. उलट मुख्यमंत्र्यांनी काही फॉर्म्युला बनवला तर त्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पायात साप सोडण्याचं काम यांच्याकडून होतंय असं स्पष्ट जाणवतंय, असं स्पष्ट दिसतंय. काही गोष्टी, काही घटना अशा घडलेल्या आहेत की पडद्यामागून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हेच मराठा समाजाचे शत्रू असल्याचं उघड होतंय. ओबीसी समाजाचं नुकसान होऊ नये अशी या दोघांची इच्छा आहे. स्वाभाविक आहे, ठीक आहे, पण मराठा समाजाचं जे नुकसान होतंय त्याचं काय? मग तुम्ही ओबीसी समाजाला जर वाचवत असाल तर वाचवा, ओबीसी समाजाचं आरक्षण पूर्णपणे वाचवा, ओबीसी समाजाचं नुकसान होऊ देऊ नका, ठीक आहे, पण मराठा समाजाला पण समाधानकारक आरक्षण द्या. मराठा समाजासाठी समाधानकारक आरक्षणाचा फॉर्म्युला बनवा. तो तुम्ही का बनवत नाही? मनोज जरांगे बोलले तर खुपतं, तुम्हाला वाईट वाटतं, पण छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर जाहीर सभांमधून मराठा समाजाला डिवचतात, मनोज जरांगेंना उकसवतात. त्यांना तुम्ही दोघं थांबवणार कधी? दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला आपला शत्रू का मानतात? हे दोघेही नेहमी म्हणतात की ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. ठीक आहे तुमची भूमिका, होऊ देऊ नका अन्याय, पण मराठा समाजावरही अन्याय तुम्ही का करताय? हातात वेळ असतानाही तुम्ही बघ्याची भूमिका घेतली. केंद्र सरकारसोबत कसलीही चर्चा केली नाही. तुम्ही केंद्राकडून मराठ्यांना आरक्षण देऊ शकत होता. विधिमंडळात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना तुम्ही समाधानकारक गोष्टी केल्या नाहीत. मराठा समन्वयकांसाठी चांगला फॉर्म्युला तुम्ही तयार केला नाही आणि मराठा आरक्षण लांबत चाललंय आणि तुम्ही लांबवत आहात. आणि लांबवत असताना सुद्धा मराठा समाजाला दामटवण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करत आहात. मराठा आणि ओबीसींमधला हा वाद जर चिघळत चालला आहे तर फक्त आणि फक्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच. यांना हे आंदोलन थांबवायचं आहे, शांत करायचं आहे, ती त्यांची प्रामाणिक भूमिका असेलही, पण फक्त एका समाजाला जवळ करायचं, दुसऱ्या समाजाला दाबत राहायचं हे योग्य नाही. घटनेच्या पदावरती बसलेल्या या दोघांनीही आपल्यामध्ये बदल करावा आणि मराठा समाजालाही न्याय द्यावा, इच्छा एवढीच आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.